आणि या क्षणाची पहिली महत्त्वाची बातमी, विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे नेते आणि मंत्री आपलं वजन वापरून आपल्या पुढच्या पिढीचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे जोरदार लॉबिंग करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जळगावच्या जागेवर गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटीलही मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी मुलाच्या उमेदवारीसाठी कंबर कसली आहे, तर शिवसेनेचे नेते भरत गोगावले देखील मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह समजलं जातं. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा या ठिकाणी सहभाग असावा अशी मुळात अपेक्षा आहे. मात्र आपल्या पुढच्या पिढीची सोय करण्यासाठी कशाप्रकारे राजकीय नेत्यांकडून या जागांसाठी लॉबिंग केलं जात आहे हे सध्या समोर येत आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीची सोय लावण्यासाठी विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागावी यासाठी सध्या प्रयत्न सुरू केल्याचं आणि लॉबिंग सुरू केल्याचं चित्र आहे. दरम्यान मुलाच्या उमेदवारीच्या मागणीवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी काय म्हटलंय बघूया. मागणी करणं हा कार्यकर्त्याचा हक्क असतो किंवा पक्षाचे लोक मागणी करत असतात, पण शेवटी निर्णय झाल्यानंतर सगळ्यांना तो निर्णय मान्य करायचा असतो. आपण म्हणत असाल की जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही मागणी केली, प्रतापने मागणी केली आहे किंवा किशोरप्पाच्या मुलांनी केलं, आणखी कोणी तिसराही मागणी करेल. मागणी करणं काही पाप नाही आहे. मला वाटतं की त्यांनी मागणी करणं हा त्यांचा हक्क आहे. पण मी तपास केला तर किशोरप्पांचे जे चिरंजीव आहे, म्हणजे नात्याने ते माझे नातू लागतात, त्यांचं वय फक्त 26-27 आहे. याला 30 वर्ष वय पूर्ण लागतं आणि ते आमदार आहेत, त्यांना या गोष्टीची माहिती असावी. माझ्या पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेमध्ये एक ऐतिहासिक निकाल लागला. मी भाजपच्या विरोधात शिवसेनेने तिथे इलेक्शन लढलेलं आहे आणि एक ऐतिहासिक विजय तिथं मला प्राप्त झाला. दोघंही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष प्रचंड मताधिक्याने निवडून आले, नगरसेवक तेवढ्या मताधिक्याने निवडून आले. त्याच्यामुळे निश्चितपणे साहजिकच खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.